राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी सगळ्यांदेखत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पाणउतारा केलाय। शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, त्यात झालेली पक्षाची अडचण आणि आता बैठकीच्या दिवशीच अजितदादांचा अनावर झालेला संताप, या सगळ्या गोष्टी कालपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला। आता हे सगळं प्रकरण नक्की काय आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण अशा पद्धतीचे पॉलिटिकल कॉन्ट्रोवर्सीज आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर हे सर्व काही सुरू झालं माणिकराव कोकाटे यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर असताना कोकाटे शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करत होते। तिथे एका शेतकऱ्याने त्यांना एक प्रश्न विचारला, कर्जमाफी कधी होणार? आणि कोकाटे यांनी त्या शेतकऱ्याला प्रत्युत्तर दिलं की तुम्हाला कर्जमाफीचे पैसे मिळाले की तुम्ही त्याचे काय करता? शेतीत 1 रुपयाचा तरी गुंतवणूक करता का? की साखरपुडा आणि लग्नासाठी ते वापरता? आता असं एकंदरीत माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आणि शेतकऱ्यांवर त्यांनी शब्दाचा एक बाण सोडला। आता हा बाण सोडताच राज्यभर गदारोळ माजला। विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली, शेतकरी संघटनांनी निषेध केला आणि सोशल मीडियावरही कोकाटेंना ट्रोलिंगचा सामना करावा लागला। आता शेतकरी हा जगाचा एकंदरीत पोशिंदा आहे आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य आल्याने लोकांचा राग तर येणारच होता। तर प्रचंड टीकेनंतर कोकाटे यांना माफी मागावी लागली। त्यांनी म्हटलं, शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। या माफीने त्यांना जो डॅमेज झाला तो कंट्रोल करण्याचा त्यांनी कुठेतरी प्रयत्न केला आणि सारवासारव केली। मात्र हा वाद इथेच थांबला नाही, तर यात काल अजित पवारांची एंट्री झाली। राष्ट्रवादी काँग्रेसची दर मंगळवारी आढावा बैठक होते। आता 8 एप्रिल 2025 रोजी मुंबईतल्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक सुरू झाली, पण माणिकराव कोकाटे हे त्या बैठकीला तब्बल अर्धा तास उशिरा पोहोचले। आधीच त्यांच्या वक्तव्यामुळे पक्ष अडचणीत होता आणि आता हा उशीर बघून अजितदादांचा पारा चढला। एबीपी माझ्याच्या बातमीनुसार अजित पवारांनी सगळ्यांसमोर कोकाटेंना चांगलंच फैलावर घेतलंय। ते म्हणालेत की सातत्याने पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य करणं, जनता दरबाराला हजर न राहणं आणि आता बैठकीला उशीर ही बेशिस्त चालणार नाही, असं एकंदरीत अजित पवारांचा सूर होता। आता हा सीन जर तुम्ही ऐकाल तर खऱ्या अर्थाने कृषी मंत्र्यांचा त्यांनी पाण उतारा केलाय असं दिसून येतंय। आता अजितदादांनी कोकाटेंची कान उघडणी केली खरी, पण हा सगळा ड्रामा फक्त कोकाटे आणि अजित पवारांपुरता मर्यादित नाही, कारण यामागे राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचा सुरू असलेला वादग्रस्त विधानांचा आणि पार्श्वभूमीचा ड्रॉबॅक आहे। महायुती सरकारमध्ये कोकाटे हे सगळ्यात वादग्रस्त मंत्री ठरत आहेत। त्यांच्या आधी धनंजय मुंडे यांच्यावरही वाद झाले होते आणि आता कोकाटेंच्या वक्तव्यांनी शेतकऱ्यांचा राग ओढवून घेतलाय, जे महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे। महाराष्ट्रात शेतकरी हा मतदारांचा मोठा वर्ग आहे। त्यांचा अपमान झाला तर पुढच्या निवडणुकीत याचा फटका बसू शकतो। विरोधकांनी तर आधीच कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, पण आता या एका वक्तव्यावरून अजित पवार त्यांचा राजीनामा घेतील हे तरी थोडं कठीण दिसतंय। कारण आपण पाहिलंय धनंजय मुंडेंचे नाव हे जेव्हा सरपंच संतोष देशमुख प्रकरणानिमित्त येत होतं तेव्हा त्यांचा राजीनामा कोणत्या परिस्थितीत आणि किती वेळानंतर घेतलेला। आता हे वक्तव्य देखील संतापजनक असले तरी यासाठी दादा राजीनामा त्यांचा घेतील असं वाटत नाही। जर कोणता अजून वाद समोर आला तर हा विषय कुठे जातो हे बघण्यासारखं असेल। मात्र आता सद्यस्थितीत कोकाटे यांना तंबी देऊन हा विषय संपवला जाईल आणि ती तंबी आता तर दिलीच आहे, तर हा विषय इथेच संपवला जाईल असं एकूणच दिसून येत आहे। मात्र हे असंच सुरू राहिलं आणि त्यांच्याच पक्षातील बऱ्याच नेत्यांना अडचणींना सामोरे जावं लागलं तर अजित पवारांचं टेन्शन देखील वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचा विश्वास टिकवणं हे खूप मोठं सद्यस्थितीत आव्हान राहणार आहे। एवढं मात्र आता सध्या तरी दिसून येते आणि नक्की आहे। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।